लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। फेब्रुवारीचं अनुदान वाटप सुरू झाले। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत। तर आता राज्यात आज काही भागात उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भासह राज्याच्या काही भागात वादळी पावसाचं सावट आहे। तर आज विदर्भात विजांच्या वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्यामध्ये हळद उत्पादन स्थिरावणार असून कृषी मंत्रालयाचा अंदाज व्यक्त केला जातोय। पाऊस बदलत्या वातावरणाचा पिकाला मोठा फटका बसलेला आहे। खानदेशामध्ये केळी कलिंगड दरामध्ये सातत्याने घसरण होते। शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। कलिंगड खरेदी 4 ते 7 रुपये किलोने केली जाते। आधार व आपले सरकार सेवा केंद्राची जिल्हास्तरीय तपासणी करण्यात येणार। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश देण्यात आले। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 10 रुपये कपात करण्यात आलेली आहे। दरवाढ तूर्तता टळलेली असून सर्वसामान्यांसाठी पंपावरील किमती स्थिर आहे। इंधन निर्यातीवरती पुन्हा विटफॉल टॅक्स लागू करण्यात आला। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जनावरे मृत झाली असल्यास वाढीव दराने मदत मिळणार। राज्य सरकारकडून विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात आले। पात्रतेचे निकष सुद्धा आता सुलभ करण्यात आलेले आहे। किती व कशा प्रकारे मदत दिली जाणार आहे बघा। राज्य सरकारने पशुधनाच्या नुकसानीनुसार खालीलप्रमाणे मदतीचे दर निश्चित केलेले आहे। पहिला आहे गोठा नुकसान। गोठा नुकसानासाठी 3000 रुपये प्रति गोठा देणार आहे। दुभती जनावरेसाठी 37500 रुपये प्रति जनावर। ओढकाम करणारी जनावरे यासाठी 32000 रुपये प्रति जनावर। लहान जनावरांसाठी 20000 रुपये प्रति जनावर। तसेच शेळी मेंढ्यासाठी 4000 रुपये प्रति जनावर व कुक्कुटपालन म्हणजेच कोंबडीसाठी 100 रुपये प्रति कोंबडी। लाईट बिल आता कमी होणार। वीज दरामध्ये कपात केली जाणार। उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच स्मार्ट मीटर धारकांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। बाजारामध्ये तेजीला विराम देण्यात आला। 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून एका दिवसामध्ये सेन्सेक्स हा 1690 अंकांनी कोसळलेला आहे। शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे। सेन्सेक्स तब्बल 1690 अंकांनी कोसळलेला आहे। युद्धाची टांगती तलवार आणि कच्च्या तेलाच्या भडकत्या किमतीचा मोठा फटका बसतोय। रुपयांची ऐतिहासिक घसरण झालेली असून गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये स्वाहा झाले। जनतेला दिलासा पण तिजोरीला मोठा धक्का बसणार आहे, कारण काही योजनांची यामध्ये तुटीचा फटका बसतोय। पीएम आवास योजना, जलजीवन मिशन, रेल्वे आणि रस्ते विकास सरकारी खात्यामध्ये 1.15 लाख कोटींची तूट निर्माण होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 41,087 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असून खरीप हंगामासाठी पर्यायी खतांमुळे मोठा दिलासा मिळतोय। दरवाढीची शक्यता वर्तवली जाते। कर्जमाफी जाहीर झालेली असून पण अंमलबजावणी केव्हा होणार? शेतकरी संभ्रमावस्थेमध्ये आहे। बँकांना अद्याप अधिकृत सूचनाच नाही। कर्ज भरावे की माफीची प्रतीक्षा करावी? शेतकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित झालेला आहे। अकोला जिल्ह्यामधील लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी हवे आणखी 10 कोटी रुपये। कृषी यांत्रिकीकरण योजना। अकोला जिल्ह्यातील 59,097 लाभार्थी शेतकऱ्यांची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे। मुद्रा लोन योजनेमध्ये शिशु गटाची घसरण। तरुण फिट, किशोरीची अवस्था स्थिर आहे। गॅस मिळत नसल्याने सरपण बाजारामध्ये तेजी आलेली असून लाकडांच्या दरामध्ये उसळी मारण्यात आलेली आहे। मागणीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। 3 रुपयांची वाढ काही दिवसांमध्ये किलोमागे दिसून येत आहे। तूर हरभरा खरेदीला वेग आलेला असून 16,159 क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे। 3,762 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली असून टप्प्याटप्प्याने खरेदी केली जाणार। कारंजा बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढलेली असून अवघ्या 4 दिवसांमध्ये 32,000 क्विंटल गहू दाखल झालेला आहे। लाल मिरचीचा वाढला तोरा। गृहिणींना बसतोय ठसका। हवामानामुळे उत्पादन घटलेले असून मागणी वाढल्याने दर गगनाला भिडले। शॉर्ट सर्किटमुळे सगोडा शिवारामध्ये 2 एकर गहू जळून खाक झाला। वाऱ्यामुळे आगीचा वेग वाढलेला असून 90,000चे नुकसान झाले। उमराणे बाजार समितीमध्ये कांदा आवक झाली दुप्पट। दर मात्र स्थिर असून दर घसरण्याच्या भीतीमुळे झाली अधिक आवक। शेती साहित्याची चोरी ही जोरामध्ये। पोलीस यंत्रणा मात्र सर्व सुस्त असून गिरणा काठावरील कृषी पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। बेमोसमी पावसाने यंदा रिकाम्याच राहणार कांदा चाळी। कांद्याचे पीक ऐन मोसमामध्ये असताना आलेल्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोठे नुकसान झालेले आहे। कुंभमेळा रस्त्याविरोधामध्ये शेतकऱ्याचे गेट बंद आंदोलन। सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले।
शेतकऱ्यांना AI आधारित प्रशिक्षण देण्याचा अनोखा फंडा, नाविन्यपूर्ण योजनांसाठी जवळपास 15 कोटींची केली तरतूद. अजिंठा लेणीमध्ये मधमाशांचा पुन्हा हल्ला केला, 10 जण जखमी झालेले असून उन्हामुळे आग्यामोहोर ठरले पर्यटकांची पळापळ. तमाशा गायनच नव्हे तर सुतार, लोहार, मूर्तिकार, चित्रकार हे सुद्धा कलावंतच. शासनाला पत्र देण्यात आले, मानधनासाठी वृद्ध कलावंतांचे उद्दिष्ट वाढवावे. लेखापरीक्षणामध्ये केली चालढकल, त्या ग्रामपंचायतीचा निधी रोखला असून दुरुस्ती, पाणीपुरवठा, रेनवॉटर हार्वेस्टिंग सारख्या मूलभूत प्रकल्पासाठींचा आर्थिक स्रोत आटला. शेतकऱ्यांची गहू काढण्यासाठी धावपळ सुरू असून हवामान खात्याकडून 30 मार्च नंतर पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. नदीजोड सोबतच साठवण तलाव बांधा, मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानची मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. भाव घसरल्याने केळीची 4000 झाडे कापून जनावरांपुढे टाकली. डोंगरकडा येथील केळी उत्पादक अडचणीमध्ये सापडले. कवडीमोल भाव मिळाल्याने घेतला मोठा निर्णय. हळद बाजारपेठेमध्ये पेमेंटचे संकट असून व्यापाऱ्यांनी थकवले 80 कोटी रुपये. आवक घटल्याने शेतकरी धास्तावले. बाजार समितीची भूमिका आणि अल्टिमेट. 6.5 लाख जन खात्यामध्ये 248 कोटी रुपये. 70,000 खात्यांवरती झिरो बॅलन्स असून प्रधानमंत्री जनधन योजना, नागरिकांकडून योजनेला मिळतोय भरपूर प्रतिसाद. हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झालेली असून पण भाव मात्र जैसे थे. वसमतच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. महाविद्यालयामध्ये मुलींना मिळणार मोफत शिक्षण, शुल्क आकारल्यास मान्यताच रद्द होणार. कमवा आणि शिकवा योजनेतून 2,000 रुपये दिले जातात. दुहेरी संकट, पावसाची दास्ती आणि डिझेलअभावी शेती कामे खोळंबली असून गहू काढणी रखडलेली आहे. ट्रॅक्टर, हार्वेस्टर पंपावरती ताटकाढले. खतांच्या किमतीमुळे बळीराजाचा शेणखताकडे कल वाढलेला असून भावसुद्धा वाढलेला आहे. हस्तपोखरीमध्ये लगबग सुरू असून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीमधील सेंद्रिय घटकांचे प्रमाण सुद्धा घटलेले आहे. तब्बल 434 एकरावरती फुलला तुतीचा मळा. रेशीम शेतीसाठी सरकार देणार 4.32 लाख रुपयांचे अनुदान. हदगाव तालुक्यामध्ये पिवळे सोने काढणीची लगबग सुरू असून शेतकरी संतुष्ट राहण्यासाठी हमीभाव मिळणे आता गरजेचे असणार आहे. वादळी पावसाचा तडाखा बसलेला असून पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. मांडवी परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी 7च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभराच्या कडक उन्हानंतर आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये बदल झाल्याचे चित्र दिसून आले. रेडी रेकनर दरवाढीची भीती व्यक्त केली जाते. 31 मार्चपूर्वी नागरिकांना व्यवहार ओळखण्याची घाई केली जाणार. सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यालय राहणार सुरू. कोरेवाडीतील सिमेंट बंधाऱ्याला तडे गेलेले असून जलसंधारणाचे लाखो रुपये पाण्यामध्ये गेले. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व्हावी. कोरेवाडी बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यामध्ये असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पूर जिल्ह्यामध्ये 3.5 लाख कार्डधारकांना केरोसिन वितरणाची तयारी सुरू झालेली आहे. धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न दिल्याने शेतकरी राहणार हमीभावापासून वंचित. 50,000 शेतकऱ्यांची कोंडी. धान खरेदीची मुदत संपण्यास 3 दिवस शिल्लक आहे. शेतकऱ्यांसाठी 12 तास वीज तसेच धान खरेदी मर्यादा वाढवून द्या, राजकुमार बडोले म्हणाले. अनुसूचित जाती उपवर्गीकरणामध्ये वस्तुनिष्ठ डेटा सुनिश्चित करा. गावातील गॅस टंचाईवरती केरोसिनची फुंकर. शिधापत्रिकेवरती 3 लिटरचा रिफिल. आखाती युद्धाची झड पोहोचली गावातील चुलीपर्यंत. वर्धा जिल्ह्यासाठी 6 टँकर केरोसिनची मागणी करण्यात आली. पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा पडला विसर. शासनासह विमा कंपनीचे सुद्धा दुर्लक्ष होते. रोहना परिसरामध्ये म्हणजेच वर्धा जिल्ह्यामध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये नुकसान भरपाई मिळेल असे सांगितले जात होते, पण अद्याप सुद्धा एकाला सुद्धा नुकसान भरपाई मिळालेली नाही. इंधन तुटवड्याची अफवा असून कृषी व्यवस्थेसमोर पेच निर्माण होतोय. उन्हाळवाई अडचणीमध्ये शेतकऱ्यांवरती आर्थिक भुर्दंड. 1108 दूध संस्थांवरील व्यावसायिकांचे मध्यंतरी आदेश तातडीने रद्द करा. संस्थांची सहाय्यक निबंधकांकडे मागणी केली जाते. दूध सुरळीत. लेखापरीक्षण निवडणूकही पूर्ण. आजरा तालुक्यामध्ये होणार यंत्राद्वारे भात रोपण लागवड. शेतकऱ्यांना प्रशिक्षण. 9100 हेक्टर क्षेत्र. आंबा काजूसाठी एआयचे कवच. ड्रोन फवारणी आणि रोगांचा अचूक अंदाज. मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडून माहिती देण्यात आली. देवगड तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपलेले असून आंबा काजू पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. बागायतदारांना सुद्धा फटका बसलेला आहे. वैभववाडीमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. शिरोड गावामध्ये 5 घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
आंबा काजू बागायतदारांचा लवकरच मुंबईमध्ये मोर्चा. शेतकरी नेते राजू शेट्टे यांचा अल्टिमेट. राज्य शासनावरती टीकाशस्त्र. नियमित शेतकऱ्यांना 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या. ईश्वरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसीलवरती मोर्चा. प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कांदा दरामध्ये घसरण. शेतकरी चिंतेमध्ये सापडले. माथीमोल भावामध्ये विक्री केली जाते. बाजारपेठेमध्ये 17 रुपयांवरून आता 9 रुपये किलो दराची मागणी केली जाते. खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले असून सुपणे विभागातील ही परिस्थिती आहे. कर्जफेड करणारे शेतकरी आर्थिक कोंडीमध्ये सापडलेले आहे. कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती मिळालेली असून प्रोत्साहन अनुदान मूळ कर्ज रकमेमधून वजा करावे अथवा तातडीने वितरित करावे. कर्जमाफी योजनेमध्ये नियमित शेतकऱ्यांचा समावेश करावा. अनुदान थेट कर्ज खात्यामध्ये समायोजित करणे. शाळांची वीज बिले थकलेली असून महावितरणने कनेक्शन कापले. कराड तालुक्यातील ही स्थिती आहे. शाळांचा निधी तोडका व ग्रामपंचायतीकडून हात वरती केले जात आहेत. शाळूची मळणी अंतिम टप्प्यामध्ये असून यंदा उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. 44,000 मेट्रिक टन युरियाचा जळगाव जिल्ह्यामध्ये साठा. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाजांवरती होणार आता कडक कारवाई. गॅस जोडणी नसणाऱ्या रेशन कार्ड धारक कुटुंबाला आता मिळणार 3 लिटर केरोसिन. जळगाव जिल्ह्यासाठी 1,56,000 लिटर केरोसिन वाटप होणार. परवानाधारक विक्रेत्यांकडे पुरवठा होणार. देऊरचे टरबूज अहमदाबादच्या बाजारामध्ये दाखल झालेले असून 5 एकरामध्ये यशस्वी प्रयोग. 65 दिवसामध्ये 8 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. युद्धामुळे ओल्या हळदीचे भाव क्विंटल मागे 700 रुपयांनी घसरलेले असून केळी व पपई उत्पादक शेतकरी वळू लागले हळदीकडे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये क्षेत्र हे 200 एकरापर्यंत जाणार. नंदुरबार बाजारामध्ये गव्हाची 50,000 क्विंटलची आवक झालेली असून दरांमध्ये वाढीची शक्यता वर्तवली जाते. दर दिवशी वाढते आवक. वादळी वाऱ्यासह बरसला अवकाळी पाऊस. हवामान विभागाचा 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला. अहिल्यानगर शहरामध्ये शुक्रवारी दुपारच्या वेळी अचानक वादळी वारे सुटले असून यावेळी पावसाच्या सरी सुद्धा आल्या. वातावरण एकदम बदलून गेले. हवेमध्ये गारवा सुटला. पाथर्डीमध्ये 12,000 घरकुले मंजूर करण्यात आलेली असून पहिला हप्ता मिळून सुद्धा काम बंद. लाभार्थ्यांच्या खात्यावरती 15,000 रुपये वर्ग करण्यात आले. 7,481 घरकुलांची कामे ठप्प झाली. मराठवाड्याला दुष्काळवाडा बनवण्याचा डाव सुरू आहे. मराठवाड्यावरती दुष्काळाचे सावट कायम असताना जलसंपदा विभागाच्या निर्णयाने परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. हल्लेविरामाला 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली असून चर्चा ही सुरूच आहे, पण संघर्ष सुद्धा तीव्र झालेला आहे. वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालेला असून उकड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. पिकांना सुद्धा जीवनदान मिळाले. सातारा जिल्ह्यातील 28 गावे पाण्यासाठी व्याकुळ झालेली असून 6 गावे व 22 वाड्यावस्त्यांना टंचाईच्या झळा पोहोचत आहे. सर्व बाधितांना मदत मिळवून देणार, आमदार खरे म्हणाले. अवकाळी पाऊस गारपिटीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. लॉकडाऊन लागणार नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण दिले. पेट्रोल डिझेल उत्पादन शुल्कामध्ये 10 रुपयांची कपात केली जाणार. देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचे पाऊल उचलले जाते. दरवर्षी आभाळ फाटतंय, पण कोकणचा रांजण कोरडाच असतोय. कोकण विभागातील 1,020 गावे तसेच 3,010 वाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या. यंदा टंचाईच्या झळा तीव्र होणार. शेतकऱ्यांनी ऊसाची एकरी उत्पादकता वाढवावी, बाळासाहेब थोरात म्हणाले. हुमणीसाठी कॉम्बो ट्रॅप तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन केले. बाजार समितीमध्ये कांदा पडून असून उलाढाल ठप्प झालेली आहे. युद्धामुळे निर्यात थांबली. स्थानिक बाजारामध्ये आवक वाढली. दैनंदिन विक्रीमध्ये 40% घट असून सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचा फटका बसतोय. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट बघायला मिळतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.